रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीकृष्ण, राधे राधे. आज आपण पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण आणि राधा मातेचे लग्न का झाले नाही याची अतिशय सुंदर कथा. तुम्हाला आज सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या शेवटी मिळून जातील. तर नेहमीच्या काळात आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो आहोत की राधा कृष्ण यांच्या प्रेमाचा नेहमी आदरपूर्वक मान ठेवतो. मग या जगाला प्रेम सांगणाऱ्या प्रेमाची कहाणी आपण बघणार आहोत. भगवान श्रीकृष्ण हे नाव घेताच आपसूक तोंडातून येणारे नाव म्हणजे राधा यांची प्रेम कहाणी. तर आपण बऱ्याचदा ऐकले आहे, भगवान विष्णू पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्म घेत होते, वेगवेगळ्या अवतारात पृथ्वीवर येत असत. त्यामुळे भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची इच्छा झाली की त्यांनी पण भगवान विष्णू सोबत पृथ्वीवर अवतार घ्यावा. भगवान विष्णूला धार्मिक कामात साथीदार होणे माता लक्ष्मीने पसंत केले. त्रेतायुगात भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात जन्म घेतला, तर द्वापार युगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला. तेव्हा लक्ष्मी मातेने देवी रुक्मिणीच्या रूपात जन्म घेतला. राजा भीष्माच्या घरी कन्या रूपात देवी रुक्मिणीचा जन्म झाला. रुक्मिणी लहान असताना एक पूतना नावाची राक्षसीन रुक्मिणीला उचलून घेऊन गेली. पूतना आकाशात जसजशी वरती जात जाऊ लागली तेव्हा देवी रुक्मिणी आपले वजन वाढवायला सुरुवात करते. तेव्हा वजन इतके वाढले की पूतना राक्षसीनेला देवी रुक्मिणीला सोडावे लागले. तेव्हा देवी रुक्मिणी मथुरा एका घाटात नदीवरील कमळावर येऊन पडते. तेव्हा तिथून एक जोडपे जात असताना त्यांची नजर त्या कन्येवर पडते. ते तिला घरी घेऊन जातात, मुलीप्रमाणे सांभाळ करतात. तिचे नाव राधा ठेवले जाते आणि हीच ती राधाकृष्णाची प्रेम कहाणी. श्रीकृष्ण काही काळ गोकुळमध्ये राधाला सोडून द्वारकेला जातात. द्वारकेवरून परत आल्यावर दोघांचा विवाह होणार होता, परंतु राधा भीष्माला त्यांची कन्या रुक्मिणी येथे असल्याचे समजताच ते आपल्या मुलीला घेऊन जातात. नंतर राधा कृष्णाचे लग्न लावले जाते. तर अशी आहे ही राधा कृष्णाच्या लग्नाची कहाणी. राधा ही रुक्मिणी आहे. तर तुम्हाला आता समजले असेल की राधा कृष्णाच्या लग्नाची संपूर्ण कहाणी काय आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये राधा कृष्ण लिहायला विसरू नका. धन्यवाद.